आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या यावरती काही प्रश्न पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करून नक्की घेऊ शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे आपला, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र सध्या कोण आहेत? तर CP राधाकृष्ण हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि ते 24वे राज्यपाल म्हणून ओळखले जातात। त्यानंतर त्याबद्दल काही पॉइंट पाहूयात। महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत? तर श्री प्रकाश। आणि मग महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? तर पहिल्या महिला राज्यपाल आहेत विजयालक्ष्मी पंडित। त्यानंतर महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत 2025 मध्ये? तर राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभाचे अध्यक्ष आहेत। मग महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर सियाजी लक्ष्मण सीलम हे महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष होते। पुढचा आपला पॉइंट आहे, महाराष्ट्राचे विधान परिषद अध्यक्ष कोण आहेत? तर राम शंकरराव शिंदे हे सध्या विधान परिषद अध्यक्ष आहेत। मग महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद अध्यक्ष कोण होते? तर विठ्ठल सखाराम पागे हे जे आहेत ते महाराष्ट्राचे पहिले विधान परिषद अध्यक्ष होते। त्यानंतर महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर सध्याचे उपाध्यक्ष आहेत नरहरी सीताराम झिरवाळ। महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणजेच त्या पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात। तर सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक आणि ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। यानंतरचा पॉइंट आहे आपला, राज्याचे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल सध्या कोण आहेत? तर आशुतोष कुंभकोणी हे सध्या महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आहेत। त्यानंतर सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत। आणि मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर आन्सर आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। मग महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर आन्सर असणार आहे नाशिकराव तिरपुडे। यानंतरचा पॉइंट, राज्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? तर दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून या पदावरती कामकाज पाहत आहेत। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत? तर विद्यासागर कानडे। मग उपलोकायुक्त कोण आहेत? तर संजय भाटिया। त्यानंतरचा प्रश्न, राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत सध्या? तर सुमित मलिक हे सध्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। यानंतरचा प्रश्न, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती आलोक आराधे हे सध्या मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर संजय वर्मा। मग महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण आहेत? तर KP पेढेकर। मग पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला। यानंतरचा प्रश्न, मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? तर विवेक फणसाळकर हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत। त्यानंतरचा प्रश्न, राज्य दहशत विरोधी पथक त्यालाच आपण ATS असं सुद्धा म्हणतो, तर सध्या ATSचे प्रमुख कोण आहेत? नवल बजाज आहेत। ATSची स्थापना झालेली आहे 1990 मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। यानंतरचा प्रश्न आहे, राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यालाच आपण ACB असं म्हणतो, तर सध्या ACBचे प्रमुख कोण आहेत? प्रभात कुमार हे सध्या ACBचे प्रमुख आहे। ACBचा फुल फॉर्म आहे अँटी करप्शन ब्युरो आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी। पुढचा प्रश्न, फोर्स 1चे प्रमुख सध्या कोण आहेत? तर अजित कुमार सिंह हे सध्या फोर्स 1चे प्रमुख आहेत। फोर्स 1ची स्थापना झालेली आहे 2009 मध्ये आणि 26/11 मुंबईचा ज्यावेळेस हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर 2009 मध्ये
या फोर्स वनची स्थापना झालेली आहे. फोर्स वनमध्ये एकूण 350 कमांडोंचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य लोहमार्ग म्हणजेच आपण त्याला रेल्वेसुद्धा म्हणतो, तर सध्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कोण आहेत, लोहमार्ग प्रमुख? तर आन्सर आहे अप्पर पोलीस महासंचालक. म्हणजेच अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रज्ञा सरवदे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र कारागृह विभाग प्रमुख कोण आहेत? सुहास वारके. यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय राखीव पोलीस त्यालाच आपण CRPF असं म्हणतो. तर CRPFचे महासंचालक सध्या कोण आहेत? ज्ञानेंद्र प्रताप सिंह. यांची नियुक्ती कधी करण्यात आली? 20 जानेवारी 2025 रोजी. आणि हे पद याआधी कोणते पद होते त्यांचे? तर 1991 मध्ये आसाम आणि मेघालयचे IPS अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता यांचा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत असणार आहे. आणि पूर्वीची भूमिका काय होती त्यांची? तर आसामचे पोलीस महासंचालक, त्यालाच आपण DGP असं म्हणतो. तर पूर्वी ते आसामचे DGP म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर आहेत. आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 25 जानेवारी 1993 रोजी. आणि यानंतरचा शेवटचे आपले 2 प्रश्न आहेत. राष्ट्रीय महिला आयोग सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत? तर विजया रहाटकर आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव कोण आहेत सध्या? तर अश्विनी भिडे ह्या सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून काम करत आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.